नमस्कार. आपण आलेलो आहोत चांदवड तालुक्याच्या वालसाने गाव शिवारामध्ये आणि या ठिकाणी जे नमोकार तीर्थाचं नवनिर्वाचित हे धर्मस्थळ आहे. या जैन धर्मियांच्या धर्मस्थळावरती आज जन्मकल्याणक पूर्वार्ध सोहळ्यासाठी 2:05 महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्यासोबत नाशिकचे पालकमंत्री गिरीशजी महाजन देखील आहेत. नरहरी झिरवाळ साहेब देखील या ताफ्यामध्ये असणार आहेत. त्यांच्यासोबत छगनजी भुजबळ आणि चांदवड तालुक्याचे आमदार राहुलजी आहेर हे देखील त्यांच्यासोबत असणार आहे. आणि आपण बघू शकतो पाठीमागे हा जनसमुदाय हजारोच्या संख्येने या ठिकाणी भक्तीची आलोट गर्दी या ठिकाणी दिसत आहे. आणि चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषणजी कासलीवाल यांच्या प्रयत्नातून आणि मोठ्या कष्टातून हा सोहळा यांनी आयोजित केलेला आहे. आणि आयोजित केलेल्या सोहळ्यामध्ये अनेक भाविक या ठिकाणी येणार आहे. आणि भाविक आलेल्या जे याआधी जे आलेले भाविक आहेत त्यांच्यासाठी आपण बघू शकतो या ठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे. आरोग्य विभागाची टीम या ठिकाणी कार्यरत आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी या ठिकाणी आहेत. चांदवड असो किंवा वडनेर भैरव असो किंवा नाशिक जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा या ठिकाणी एकवटली आहे. आणि या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न कुठे काही गालबोट लागू नये यासाठी मोठा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. आपण बघू शकतो मोठ्या या ठिकाणी पाठीमागे डेकोरेशन केलेलं आहे. या ठिकाणी मंदिरांचं आयोजन आहे. जैन धर्मियांचं सर्व सलोखा आणि एकत्रितकरण या ठिकाणी दिसत आहे. आणि मोठा हा धार्मिक सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना आता आपण मांगीतुंगी ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत सुमेर कुमार काले यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. आपण जाऊ त्यांच्याकडे. सुमेर कुमारजी काले काय सांगतील आपण बघणार आहोत. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी रामभोरशी सांगतो. नमस्कार. आज नमोकार तीर्थ येथे माननीय मुख्यमंत्री महोदय पंचकल्याण कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी येत आहे. नमोकार तीर्थ हे आचार्य श्री देवनंदीजी गुरुदेव यांच्या प्रयत्नातून साकार झालेलं दिगंबर जैन धर्मियांचं भारतातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. नाशिक येथील गजपंथा सिद्धक्षेत्र आणि मांगीतुंगी सिद्धक्षेत्र याच्या मध्यवर्ती हे सिद्धक्षेत्र आहे. आणि त्यामुळे याला भारतात दिगंबर जैन यांच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. आज या कार्यक्रमासाठी दिगंबर जैन समाजाचे आचार्य आणि गुरु भगवंत असे बरेचसे साधुसंत इथे 300च्या आसपास साधुसंत उपस्थित आहेत. त्यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम होत आहे. या ठिकाणी आचार्य कुंतुसागरजी गुरुदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य देवनंदजी महाराजांचे गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आज पंचकल्याणक कार्यक्रमात महत्त्वाचा जो विधी आहे म्हणजे मूर्त्या ज्या इथं स्थापन झालेल्या आहेत त्याला पंचकल्याण करणं म्हणजे जीवित करणं. तर यासाठी हा कार्यक्रम होत आहे. आपण त्याला प्रतिष्ठा म्हणतो. तर यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यात्रेकरूंच्या दृष्टिकोनातून शासनामार्फत इथे रस्ते, पाणी आणि इतर सुविधा, हेलिपॅड या सुविधा अत्यंत तातडीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनामुळेच हे क्षेत्र एक नवीन अत्यंत अल्प कालावधीमध्ये सर्व सुविधा निर्माण झालेल्या आहेत आणि सर्व यात्रेकरूंना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं क्षेत्र म्हणून हे पुढे भारतभर या क्षेत्राचं नावलौकिक होणार आहे. विशेषतः या ठिकाणी जे निर्मिती झालेली आहे आचार्य श्री देवनंदजी गुरुदेवांच्या माध्यमातून आपण जैन धर्मात नमोकार मंत्र याला फार महत्त्व आहे. नमोकार मंत्र हा संपूर्ण विश्वात एक अलग असा मंत्र आहे की ज्यामुळे आता पंतप्रधानांनी यावर मोठा कार्यक्रम पण घेतला होता. त्या नावाने ते तीर्थाची निर्मिती झालेली आहे. आणि समौशरण मंदिर आपण जे समोर बघतात हे समौशरण मंदिर हे भारतातलं असं एकमेव मंदिर आहे. या ठिकाणी सगळं समौशरण म्हणजे एक सभा असते, सगळ्या गुरुदेवांची इंद्रांची सभा असते. आणि असं अनोखं मंदिर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन पिढीला जैन धर्माची ओळख व्हावी, जैन तत्त्वज्ञानाची ओळख व्हावी असा आचार्य श्री देवनंदी महाराजांचा हेतू असल्याने हे तीर्थ निर्माण करण्यात आलेलं आहे. तरी सर्व जैन बांधवांनी भारतभरच्या आणि इतर बांधवांनी अहिंसेची तत्व प्रणाली शिकण्याकरता येथे जरूर भेट द्यावी.